एका पोरानं म्हातारी समोरचा पेरू चोरला आणि पळपळ पळायला लागला. त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. म्हातारीने मी भलता पार्लेजी खाल्लं तुझ्या काळात. असा पदर कमरेला खावला, तरण्या बांड पोराच्या मागं लागली, मार 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 मारला, इतका मारला कोल्हापुरीचे 2 भाग झाले तुझ्या पायातल्या. पण पोरगा इतका निर्लज्ज पेरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली काय मारायचं या कोडग्याला, म्हणली आपला हात पाय दुखलं पण ह्याला मारण्यापेक्षा आपापलं काम केलेलं बरं. मग गावातला एक सज्जन माणूस म्हणला जीवाला काय वाटतं का रे तुझ्या, तर ना बांड आहेस, सभेवानं कष्ट करायचं, कमवायचं, खायचं, 5-10 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात इज्जत घालवलीस, बाईचा मार खाल्ला, काहीच वाटत नाही का तुला. ते म्हणलं ए मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. येते कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले. त्याने आनंद केले, त्याने आनंद केले, आनंद केले, त्याने आनंद केले. काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले, येते कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले, कुणाचे काय वागेले. पण शहाणा असल्यापेक्षा मला कळत नाही एवढं जरी ज्याला कळालं तो शहाणा आहे. शेवटी आपल्या हिताचा प्रश्न आहे. मला कळत नाही एवढं कळावं, फार शहाणा असला तरी चालतो, काय लागत नाही. अहो मित्र म्हणते येडच राहा, देवाला वेडच आवडतं. नाही, आईला 2 लेकरं असले की जगाचा नियमच आहे, एक शहाणा असतं एक येडा असतं. तुम्ही पार्टीचे आहे म्हणून तरी बोला. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो का माय आपण, आणि अधिकारही का आपलं माय. माय तुम्ही लय गोड आहे गे, आई शपथ तुम्ही लय गोड आहे. माय संभाजीनगरच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे गे, आई शपथ तुम्ही लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना तुम्ही लय गोड आहे गे. हा लय खुश होऊ नका, तुम्ही गुणाचे नाही. लगे तुमची खसखसच पेट तिला का आम्हाला बोललं की काय लागतं रे बायकोला. 2 शब्द प्रेमाने बोलायचं, अखंड आयुष्य संभाळते ती लक्ष्मी तुमची. हा सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावं नाही बाबा, अख्ख्या जगानं वाईट म्हणावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, आहे मी तुझ्या पाठीशी. बाई सगळी संकट सहन करते, फक्त नवरा सोबत असला पाहिजे. खरं आहे नाही का माय, माय मावल्या खरं आहे का नाही. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते, माझं झालं. तेथील मोकाशी, मोकाशी मतलब मालक, तेथील मोकाशी उभासे विखेवर, तेथील मोकाशी उभासे विखेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, या मदत येतवरी दाखवा दिनाचा सोयरा. उपकार करा, या मदत येतवरी दाखवा दिनाचा सोयरा. अधिकार आहे तुमच्याकडं, वेळ जायच्या आधी देव भेटवा. वेळ निघून चालली आहे, कान हे बधीर झाले, वाचा बोले बोवड, नाक मुख गळू लागले, लाळ आणि शेपूड. श्वानापरी गती झाली अवधी करती अरे हाड, श्वानापरी गती झाली अवधी करती हाड हाड. तुम्ही संत माय बाप एवढा देव माझ्याकडे आणा, तुमच्याकडे अधिकार आहे. पण देव जवळ येतो म्हटल्यावर माणूस जागा लागतो, जो जागा नाही त्याला देव भेटत नाही. मग कसा पाहिजे, मारून पाहिजे. चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा, चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा. आता जागा, आता जागा, आता जागा, जागा, आता जागा. जागा रे भागील जागा, आता जागा रे भागील जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे. अहो जागून करायचं काय, कुठं जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ, अरे आता स्मरण करा पंढरीनाथ, जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ, जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथ. भावेचरणी ठेवी माथा चुकवी व्यथा, भावेचरणी ठेवी माथा चुकवी व्यथा जन्माचा. उठा के जमाय बाप कैसी लागे की झोप, कैसी लागली झोप, उठा के जमाय बाप कैसी लागे की झोप. बाप कैसी लागली झोप. हुजूर जावणीला एवढी चकवती खेप, हुजूर जावणीला कुठं आहे हुजूर, कुठं आहे मालकाचं ठिकाण. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर.
चंद्रभागायचे भीमातीर असे चंद्रभागायचे भीमातीर ऐसा विठेवर देव कोठे ऐसा विठेवर देव म्हणून वेळ आहे तोपर्यंत त्याला मिळवा तेवढाच एकमेव सत्य आहे दिनाचा आहे दीनदयाळाचा आहे मालक आहे वेळ आहे तोपर्यंत आपण कसा भेटेल या संसारिकाला लय सोपं आहे काय करायचं वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा मारायच्या आधी म्हणा ऐकाय बसलेले म्हणा वाजवा काय वाजवा प्रेमाने वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव 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 म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ तारा वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा देह दुर्लभ तारा तुम्ही वासुदेव म्हणा वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नरदेह दुर्लभ जाना वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा पण देवाचं नाव कोणाच्याही मुखात येत नसतं कचकच कांद्याला कुठं भजन आवडत असतं का ज्याची आखी जिंदगी भांगार गेली तुझ्यासाठी गेले बना तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे नाही खरंच आहे ना दादा रील फिरवण्याला कुठं परमार्थ आवडत असतो का ती असंच तोंड घेऊन बघणार तू बोल भजन आवडायला पुण्य लागतं ना दादा हो की नाही कधी विचार करत नाही का आपण काय वागतोय कसं आहोत आपली काय परंपरा आहे देव न आवडणं याच्यासारखी निर्लज्ज गोष्ट आयुष्यात दुसरी नाही आणि देव आवडणं याच्यासारखं सौभाग्यही दुसरं नाही करा विचार मग काय ना देवा आमच्या मुखात तुझं नाव आहे आम्ही जागे आहोत आम्हाला खरं खोटं कळतं आणि इथे खरं एकच आहे सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे सगळी कल्पना आहे असत्य आहे मग देव करतो तरी काय मुखात देवाचं नाव घ्या अहो तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा लिहून तो तुम्ही तरले जाणार काही माणसं म्हणले सगळं केलं तरी पण काही तरलो नाही नाकाच्या शेंड्यापासून टकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता अशाला देव भेटणार आहे 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव आणि बायको भेटना तू देव नाचवला जिंदगीभर तू बाटल्या पिऊन देवासमोर नाचला आणि तुला बायकोन सुकन पैसा भेटत असतो होय का ग माय नवरात्राचे उपासन दसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा असला भामट्यापणा कोण सांगतो रे तुम्हाला देव कोपतो वगैरे देव कधीच कोपत नाही विनंती माझी एकदा ज्ञानेश्वरी वाचा तरुण मंडळी कीर्तन उपस्थित आहे बहिणी म्हणून चरणावर मस्तक ठेवतं तुमच्या नाही तुम्हाला यश भेटलं नाही तुम्हाला सामर्थ्य भेटलं नाही तुम्हाला ऐश्वर्य भेटलं तर नाव दुसरं ठेवा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे फक्त ज्ञानोबांना तुम्ही कळूता ज्ञानेश्वरी वाचा वाचावी 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 ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी डोळा पहावी पंढरी पंढरी पहावी पंढरी ज्ञान होय अज्ञानाची ऐसा वरे याती केते ज्ञान होय ज्ञानाची
घेतो ना सायंटिफिकली, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटिकल, मेकॅनिकल, BHMS, MBBS, MD, PhD, फार्मसी, ॲग्रिकल्चर, MPC, UPC जे काही शिकताय ना एकदा ज्ञानेश्वरी वाचा. या बल्बचा शोध 100-125 कुठेतरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे आणि आवेशे प्रगटले ते लखलखीत दिसे तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 750 वर्षापूर्वी 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचूचेंनी सांडसे खंडे जपय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य, घातली या भय, मग आम्ही घाबरत नाही. आणि जो घाबरवेल तो नरकात जाईल. आम्ही चिंता करत नाही. पण आम्हाला चिंता वाटतीये तर आम्हाला काळजी करण्यासारखं आहे. आम्ही त्याच्या नामात विश्वास ठेवत नाहीये म्हणून आम्हाला चिंता वाटतीये. कोण दिवस आम्हाला काळजी वाटायचं कारणच आहे. आम्ही एकादशी करतोय खरं पण जीवाभावाने नाहीये. आम्ही पंढरीची वारी करतोय पण आत्मीयतेने नाहीये म्हणून चिंता वाटते. ज्या दिवशी हे सामर्थ्याने करा त्या दिवशी वाटणार नाही. तोपर्यंत तुकोबाराय सांगतात प्रत्येक संसारिकाला काळजी वाटणारच. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा, नाही देहाचा भरवसा. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा मग आम्ही काय करावं काळजी वाटू नयेसाठी? व्रत करा. व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा एकादशी, व्रत करा सामर्थ्याने व्यक्तिमत्व असं जर वैयक्तिक विचार करायला गेलं, शब्दशः विचार करायला गेलं, शास्त्रानुसार विचार करायला गेलं तर अमृत याचा अर्थ आहे ते प्रशान केलं की माणूस अमर होतो. पण आमच्या ठिकाणी अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणून माझे केशवा का बाणागे एवढं करायची आम्हाला गरज नाही. नलगती सायास जावे सुखे येतो घरा. आमच्यासाठी परमात्मा येतोय, त्याच्या मुखात आमच्या मुखात त्याचं नाव असेल ना बस. आता एकादश करायचं कारण आहे आम्ही वैष्णव आहे. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माया बापच होता. सर्वस्व पांडुरंग आहे, परमात्मा आहे आणि त्याची जी उपासना आहे ती एकादशीमध्येच आहे म्हणून एकादश आहे.